एकेकाळी ज्यानं आयुष्यभर सोबत निभावण्याच्या आणाभाका घेतल्या, त्याच पतीनं आपल्या पत्नीच्या आयुष्याचा शेवट केलाय। बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात एका पोलीस उपनिरीक्षकाने स्वतःच्याच सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून पत्नीवर गोळ्या झाडल्याची थरारक घटना समोर आली आहे। या घटनेनं संपूर्ण पोलीस दल हादरला असून आरोपी उपनिरीक्षक चंदन कुमार याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। मुंगेरमधील सफिया सराय पोलीस स्टेशन हद्दीत एका भाड्याच्या खोलीत ही रक्तरंजित घटना घडली आहे। शनिवारी उशिरा संध्याकाळी एका गोळीबाराच्या आवाजानं परिसर हादरला। पोलीस उपनिरीक्षक चंदन कुमार यांची पत्नी मधु कुमारी हिचा रक्ताच्या थरोळ्यात पडलेला मृतदेह सापडला। सुरुवातीला आरोपी चंदनने हा आत्महत्येचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला, मात्र मृतदेहाची अवस्था आणि मधूच्या माहेरच्यांनी लावलेल्या आरोपांमुळे पोलिसांना संशय आला। 3 डॉक्टरांच्या पथकाने केलेल्या शवविच्छेदन अहवालाने अखेर या प्रकरणातील हत्येचं गुपित उलगडलंय। मधु आणि चंदन यांची कहाणी ही एखाद्या चित्रपटासारखी सुरू झालेली होती। गेल्या 11 वर्षांपासून ते एकमेकांच्या प्रेमात होते। शिक्षणादरम्यान त्यांची ओळख झाली। दोघेही वेगवेगळ्या जातीचे असल्याने लग्नात अनेक अडथळे होते, मात्र चंदनला पोलीस दलात नोकरी लागल्यानंतर मधूने जिद्दीने आपल्या कुटुंबाला मनवलेलं होतं। अखेर 7 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांचा प्रेमविवाह पार पडला, पण हे सुखाचे संसार फक्त काही महिन्यांचे सोबती ठरले। मिळालेल्या माहितीनुसार लग्नानंतर काही दिवसातच या संसारात 3ऱ्या व्यक्तीची एंट्री झालेली होती। चंदनचे बरियारपूर पोलीस ठाण्यात तैनात असताना एका महिला उपनिरीक्षकाशी प्रेमसंबंध असल्याचे मधूला समजलेलं होतं। यावरून त्यांच्यात वारंवार खटके उडू लागलेले होते। मधूने चंदनला त्या महिलेपासून दूर राहण्यास बजावलेलं होतं, पण चंदनच्या वागण्यात बदल झाला नाही। घटनेच्या 10 दिवसांपूर्वीच मधू आपल्या माहेरून सासरी परतलेली होती। घटनेच्या दिवशी दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि संतापलेल्या चंदनने स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने मधूचा काटा काढलाय। मुंगेरचे पोलीस अधीक्षक सय्यद इम्रान मसूद यांनी या घटनेला दुजोरा दिलाय। आरोपी चंदन कुमारला तातडीने अटक करून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे। गुन्ह्यात वापरलेले सर्व्हिस रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आलं आहे। आता पोलीस त्या संशयित महिला उपनिरीक्षकाचीही चौकशी करत आहेत, जिच्यामुळे या संसारात वादाची ठिणगी पडली होती। रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा कायद्यावरचा विश्वास डळमळीत होतो, अशीच भावना सध्या मुंगेरमध्ये व्यक्त केली जाते।